सदावर्तेंनी जवळजवळ 200 कोटीचा भ्रष्टाचार एसटी बँकेमध्ये केलेला आहे. संपूर्ण भ्रष्टाचार हा त्यांनी या पेनड्राईव्ह मध्ये मला दिलेला आहे. कशा प्रकारे भ्रष्टाचार करण्यात आला, कसे कसे पैसे खाल्ले गेले, संचालक मंडळाला जीवे मारण्याच्या धमक्या कशा दिल्या गेल्या, म्हणजे एक व्हिडिओ कॉल आहे आणि तुम्ही आता पाहिला. प्रचंड भयानक एका महिलेशी प्रचंड अवाच्य भाषेमध्ये सदावर्ते बोलत होते. आजपासून सदावर्तेचं तोंड बंद करायचं काम हे आम्ही करणार. एसटी बँकेच्या गुन्ह्यात एसटी बँकेच्या गरीब कर्मचाऱ्यांचे पैसे खाल्लेला सदावर्तेला आम्ही जेलच्या आतमध्ये पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. आज एसटी बँकेच्या 11 संचालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या ठाण्याच्या कार्यालयात माझी भेट घेतलेली आहे आणि त्यांनी ज्या काही गोष्टी आज मला सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर सदावर्ते ज्या पद्धतीने महाराष्ट्रात बोलत असतो, महाराष्ट्र हित दाखवत असतो. खरं तर एसटीच्या अनेक कर्मचारी, ही सगळी गरीब एसटी कुटुंबातली घरं आहेत, एसटी कर्मचारी आहेत. काही वर्षापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या मी भलं करतो असं दाखवून हजारो म्हणजे 70,000च्या वरती एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या युनियनमध्ये सभासद घेतलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्यांचा विश्वास जिंकल्यानंतर एसटी बँकेच्या निवडणुका झाल्या. एसटी बँकेच्या निवडणुका झाल्या. एसटी बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पॅनल जिंकून आलं. त्या पॅनलचीच आता काही लोक माझ्याकडे आली होती आणि त्याच्यानंतर सदावर्ते यांनी एक प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या एसटी बँकेमध्ये केला. हे तिथल्या संचालक मंडळाला कळालंच लगेच आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी त्याच्या विविध तक्रारी, विविध खात्या, आरबीआय पासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सदावर्तेंनी जवळजवळ 200 कोटीचा भ्रष्टाचार एसटी बँकेमध्ये केलेला आहे. आणि एसटी बँकेमध्ये भ्रष्टाचार करताना डेटा सेंटर पासून, म्हणजे डेटा सेंटरचं जर 3 कोटीचं बिल असेल तर त्याचं बिल त्यांनी 60 कोटी 55 कोटीच्या आसपास दिलेलं आहे. दुसरं, एसी विकत घेतल्या, त्याच्या किमती 85,000 आहेत. कम्प्युटर विकत घेतले प्रचंड मोठ्या प्रमाणात, त्याचा किंमत तुम्ही ज्याला एखादी क्वांटिटी बल्कमध्ये विकत घेता त्यावेळेला त्याची किंमत कमी होते. 80,000 रुपयाचे कम्प्युटर घेतले. फर्निचर बनवलंय, फर्निचरच्या वरचा फक्त सनमायका बदलला, फर्निचर तोच. आणि या सगळ्या गोष्टी तिथल्या संचालक मंडळाला सतत कळत होत्या आणि संचालक मंडळ याच्या बाबतीमध्ये सतत तक्रारी या विविध खात्याकडे करत होता. परंतु त्यांच्याकडे सदावर्तेच्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे कुणी त्यांना या आज त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात भेट दिली. संपूर्ण भ्रष्टाचार हा त्यांनी या पेनड्राईव्ह मध्ये मला दिलेला आहे. कशा प्रकारे भ्रष्टाचार करण्यात आला, कसे कसे पैसे खाल्ले गेले, संचालक मंडळाला जीवे मारण्याच्या धमक्या कशा दिल्या गेल्या, म्हणजे एक व्हिडिओ कॉल आहे आणि तुम्ही आता पाहिला. प्रचंड भयानक एका महिलेशी प्रचंड अवाच्य भाषेमध्ये आणि तिला धमक्या देत होते की तुला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन, इतर सगळ्यांची नावं घेऊन प्रचंड वाईट भाषेत त्या बाईशी बोलत होते. कॉन्फरन्स कॉल होता आणि बोर्डाची मीटिंग चालू होती आणि त्यातला तो सगळ्या गोष्टी या पेनड्राईव्ह मध्ये सदावर्तेचा बँकेचा संपूर्ण काळा चिट्टा हा त्यांनी आज माझ्याकडे दिलेला आहे. या सर्व कमिटीने म्हणजे 11 जणांनी मिळून आरबीआयला त्याच्या बाबतीतली तक्रार केलेली आहे. त्याच्यासोबत अर्बन बँकेचा जो विभाग असतो त्याला तक्रार केलेली आहे. मुख्य कार्यकारी अभियंता यांना देखील याच्या बाबतीमधली राज्य परिवहन सहकारी बँक लिमिटेड त्यांना देखील याच्या बाबतीतल्या लेखी तक्रारी आहेत की सदावर्तेंनी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे, गरीब कर्मचाऱ्यांचे पैसे हे खाल्लेले आहेत. यात तुम्ही 2.5-3 वर्षापूर्वीचे सदावर्ते बघितले का? एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सतत संप करत होते, बरोबर आहे, आंदोलनं करत होते, लोकांचे मोर्चे काढत होते. मागच्या 3.5 वर्षात काय बदल झालाय की सदावर्तेंनी एकही मोर्चा नाही काढला, एकही आंदोलन केलं नाही. या सगळ्या विषयामध्ये एक मोर्चा नाही काढला किंवा एक आंदोलन केलं नाही. याचा अर्थ काय? एसटीचे तुटलेले टप हे सुधारले का? काचा बसल्या का? आजही तुम्ही आज गेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही एसटी कर्मचाऱ्यांचे जे एसटी स्टँडवर विश्रांतीगृह आहेत त्यांची परिस्थिती जाऊन बघा. त्याच्यावरती सदावर्तेंनी शरद पवार साहेबांच्या घरावर हल्ला केला होता. आज 3.5 वर्षामध्ये काय बदल झाला की सदावर्ते एसटीच्या कर्मचाऱ्यांवर किंवा एसटीच्या दुरावस्थेवर बोलत नाहीयेत. सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणं सोडून दिलंय. एक कर्मचारी आज रडतोय आणि मला असं वाटतं की फक्त कर्मचारी रडत नाही तर त्यांचं कुटुंब पण रडतंय आणि याला सर्वस्वी जबाबदार हे सदावर्ते आहेत. सदावर्ते संचालक मंडळाला सतत मुख्यमंत्र्यांच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांना याचं काहीच माहिती नसणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने धमक्या दिल्या जातात. खरं तर सदावर्तेची सिक्युरिटी काढून आता याला सिक्युरिटी देण्याची वेळ आलेली आहे. तर माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना विनंती आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. एक कॅलेंडर दाखवतो. हा एसटी बँकेचा कॅलेंडर आहे, बरोबर आहे. हा एसटी बँकेचा कॅलेंडर आहे.
एसटीचा काही उल्लेख नाहीये. हे एसटीच्या पैशातनं छापलेले कॅलेंडर आहेत, बरोबर नाही? एसटीच्या बजेटमधनं छापले. पृथ्वीराज गोडसेंचा फोटो तेवढ्याच मोठ्या प्रमाणात. हो. काय मेसेज देताय महाराष्ट्राला तुम्ही? काय मेसेज देताय? तुम्हाला करायचंय काय नक्की या महाराष्ट्रामध्ये? आज हजारो एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक या माणसाने केलेली आहे. 158 कर्मचारी अवैध नोकर भरती करून त्यांचे पैसे खाल्लेले आहेत. त्याचेही पुरावे या सगळ्यांकडे आहेत. त्यांचीही पत्रकार परिषद 1-2 दिवसात होईल. खरं तर हा एटीएम कार्ड आहे एसटी बँकेचा, आणि असं म्हटलं जातं की या कशावरही कुठल्याही पक्षाची तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही. सरळ कमळ. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या प्रसिद्धीसाठी कॅलेंडर, एसटी बँकेच्या सर्व खर्चाचा तुम्ही पैशाचा गैरवापर केलेला आहे. अनेक विषय म्हणजे स्टेशनरीमध्ये मागील अनेक वर्षापासून झालेला खर्च पाहता त्यात प्रचंड मोठी लूट झालेली आहे. संगणक खर्चात लूट झाली आहे. अनेक गोष्टी आहेत. ह्या पेन ड्राईव्ह मध्ये सगळं आहे. ह्या पेन ड्राईव्ह मध्ये सदावर्तेचे सगळे व्हिडिओज, कॉन्फरन्स कॉल्स सगळं आहे. त्यात महिलांबरोबर कशा प्रकारे ते बोललेले आहेत या सगळ्या गोष्टी आहेत. मी पुन्हा सांगतो की सदावर्तेवर एसटी बँकेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा तात्काळ गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. त्या संपूर्ण एसटी बँकेची चौकशी झाली पाहिजे, आणि जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये सन्माननीय राजसाहेबांची वेळ घेऊन या सर्व संचालक मंडळाला मी सन्माननीय राजसाहेबांना भेटायला घेऊन जाणार आहे, आणि साहेबांकडे देखील या सगळ्याचे पुरावे देऊन याची सगळ्याची कचून चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही सन्माननीय साहेबांकडे करणार आहोत. आजपासून सदावर्तेचं तोंड बंद करायचं काम हे आम्ही करणार. एसटी बँकेच्या गुन्ह्यात एसटी बँकेच्या गरीब कर्मचाऱ्यांचे पैसे खाल्लेला सदावर्तेला आम्ही जेलच्या आतमध्ये पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. एसटी बँकेच्या संचालकांनी मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली आहे आणि सदावर्ते यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पाडा अविनाश जाधव यांच्या समोर मांडलाय. मागील 2 वर्षात गुणरत्न सदावर्ते यांचे संचालक मंडळ सत्तेवर आहे. यावर अविनाश जाधव म्हणाले की या बँकेच्या 11 संचालकांनी आमची भेट घेतली आहे. बँकेत सदावर्तेंनी मोठा भ्रष्टाचार केलाय. जवळपास 200 कोटींचा घोटाळा या सदावर्तेंनी केलाय. संचालक मंडळी तक्रार करत होते, पण त्याची मदत कोणी केली नाही. त्यांनी भर पत्रकार परिषदेत पेन ड्राईव्ह काढला आणि म्हणाले की संपूर्ण भ्रष्टाचार या पेन ड्राईव्ह मध्ये, महिलेशी अश्लील भाषेत संवाद यामध्ये आहे. पेन ड्राईव्ह मध्ये सदावर्तेचा संपूर्ण काळा चिठ्ठा आहे. मागील 3.5 वर्षात सदावर्ते याने एकही आंदोलन केलं नाही. सत्ता परिवर्तन झाल्यावर सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतेही भाष्य केलं नाही. सदावर्ते कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत आहे. जाधव म्हणाले की मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती नसेल ही मला खात्री आहे, पण मी त्यांना विनंती करतो की आपण याकडे लक्ष द्यावं. अवैध नोकरी भरती करून पैसे खाल्लेले आहेत या सदावर्ते. बँकेच्या एटीएम कार्डवर सरळ कमळ चिन्ह आहे. पेन ड्राईव्ह मध्ये सर्व गोष्टी आहेत. सदावर्तेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. राजसाहेबांची वेळ घेऊन संचालक मंडळ यांना घेऊन जाणार आहे. एसटी बँकेच्या गरीब कर्मचाऱ्यांचे पैसे खाल्लेल्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही गप्पा राहणार नाही, असंही जाधव म्हणाले. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.